रामदास कदमांकडून बाळासाहेबांचं कौतुक समोर येत आहे। उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय। बाळासाहेबांनी कधी स्वतःकडे मंत्रिपद घेतलं नाही, खुर्चीसाठी उद्धव ठाकरे मवियात गेले अशी टीका रामदास कदमांनी केली। साहेब स्वतः कधी मंत्री झाले नाही, मुख्यमंत्री झाले नाही, लोकसभेचा अध्यक्ष झाले नाही। त्यांनी मनोहर जोशीला बनवलं मुख्यमंत्री, नागरांना मुख्यमंत्री बनवलं, लोकसभेचा अध्यक्ष त्यांनी मनोहर जोशीला बनवलं। का साहेब होऊ शकले नसते? झाले असते। पण साहेब स्पष्टपणे म्हणायचे की मला राजकारणामध्ये जायचं नाही, मला राजकारण जे करायचं आहे ते लोकांच्या भल्यासाठी करायचं आहे मला। म्हणून साहेबांनी कुठलं कधी पद घेतलं नाही। शिवसेना प्रमुख म्हणून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला। आमच्यासारखी झोपडपट्टीमध्ये वाढलेली मुलं महाराष्ट्राचे मंत्री झाला, विरोधी पक्षनेते झालो आम्ही, आम्हाला नेते बनवलं साहेबांनी, नेता बनवला। मी तर भाग्यवान समजतो, हे कोणाच्या नशिबामध्ये नाही आहे। आणि म्हणून हेच काम याच वाटेवाला जर उद्धवजी गेले असते, मुद्दा मी सांगतोय, उद्धवजींनी स्वतः मुख्यमंत्री झाले नसते किंवा त्यांच्या मुलाला मंत्री बनवलं नसता तर शिवसेना फुटली नसती, बाळासाहेबांची अभेद्य झाली असते। का उद्धवजींना बक्षा बंगल्यावर जायची घाई झाली होती मला काही माहिती नाही, पण बाळासाहेबांचा चिरंजीव बाळासाहेबांच्या भूमिकेप्रमाणे का जाऊ शकले नाही याचं उत्तर मला अजून मिळालं नाही।